चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला, जो सल्ला सध्या तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी अत्यंत फायद्याचा आहे। जो सल्ला चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे। ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी सध्या 6,000च्या दरावर 100% करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री। जो कास्तकार बांधव हा सल्ला मान्य करेल त्या सर्वांचा हा सल्ला मान्य केल्यामुळे या ठिकाणी होणारे 100% फायदा। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागला आहे की जर आम्ही सर्वांनी 6,000च्या दरावर सोयाबीनची विक्री या ठिकाणी केली तर आमचा कशा पद्धतीनं होणार आहे या ठिकाणी 100% फायदा। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्यासाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी 6,000च्या दरावर 100% करायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री। जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर याच्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणारे 100% फायदा। पण 6,000च्या दरावर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री केली तर आपला कशा पद्धतीने या ठिकाणी 100% फायदा होणार आहे। चला या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात आता या ठिकाणी उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ती दर पातळी सध्या 5,800 रुपये प्रति क्विंटल पासून 6,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। जो सोयाबीनचा सरासरी दर आहे तो आहे 6,000च्या आसपास आणि अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सल्ला देत आहे की 6,000चा दर आला आता या ठिकाणी सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही। पण 6,000चा दर सध्या मिळतोय आणि सोयाबीनची विक्री का करायला पाहिजे, काय आहे कॉम्बिनेशन लक्षात घ्या। तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला भारतातून सोयाबीन निर्यात ही प्रचंड प्रमाणात होत आहे, त्यामुळे सोयाबीनची मागणी वाढली। दुसरी महत्त्वाची गोष्ट की जो संघर्ष आहे तो आणखीन सुद्धा सुरू आहे, त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव टाईट आहेत, त्याच्यामुळे खाद्यतेलाचे भाव टाईट आहेत, त्याच्यामुळे पर्यायानं सोयाबीन बाजारभाव सुद्धा टाईट आहेत। आणि अमेरिकेमध्ये सोयाबीन पेरणी तुलनेनं आणखीन काही तेवढी वाढलेली नाही। या सर्व घडामोडीमुळे सध्या सोयाबीनचा भाव हा तेजीत आहे। पण इथून पुढे लक्षात घ्या 15 मे नंतर आपल्याला अमेरिकेत सोयाबीनची पेरणी वाढताना दिसणारच आहे, त्याच्यामुळे सोयाबीनचा भाव दबावात येणार आहे। संघर्ष आज ना उद्या तर संपुष्टात येणार आहे, त्याहीमुळे सोयाबीनचा भाव जो आहे तो दबावात येऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आज भारतातून सोयाबीन निर्यात व्हायली आणि त्याच्यामुळे सोयाबीनला खूप मागणी, पण हे असंच चालू राहील हे कोणाला माहीत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीननं या ठिकाणी यंदाच्या वर्षीचा जो बाजारभावाचा उच्चांक आहे तो सध्या गाठला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फार काळ वाट बघण्यात काही मजा नाही, कारण सोयाबीनचा भाव 200नं वाढण्याची शक्यता असेल तर तो 500नं घसरण्याची भीती देखील आहे। यामुळे आपल्या सर्वांना मी सध्या सल्ला देत आहे की आपण सर्वांनी 6,000च्या दरावर सध्या सोयाबीनची विक्री करायला पाहिजे। जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी 100% फायदा हा होणारच आहे। सरते शेवटी आपल्यापाशी असणारं सोयाबीन हे तुमचं आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही सर्वजण या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहात। विचार करून निर्णय घ्या, पण फार विचार करण्यात मजा नाही हे देखील तेवढंच खरं, कारण सोयाबीनचा भाव वाढण्यापेक्षा घटण्याची शक्यता थोडी अधिक आहे। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव असणार आहे तो कशा पद्धतीनं राहणार आहे याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनो सातत्याने। तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।